हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाक 10वा. भक्त मुक्त असतो. सूत्र क्रमांक 78. अहिंसा, सत्य, शौच, दया, आस्तिक्य आदी चारित्र्याणी परिपालनीयानी. अहिंसा, सत्य, शुद्धी, दया, आस्तिकता आदी आचरणयुक्त नियमांचे पालन करावे. भक्तीमधून मुक्ती प्राप्त करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांच्या पालनाने आपले आचरण भक्तिरसाला पोषक असे होते. या नियमांच्या पालनाने भक्ती अंगात मुरते. या नियमांच्या पालनामुळे भक्तीमध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या आपल्याला मुद्दामहून कराव्या लागत नाहीत, तर त्या आपोआप आपल्याकडून होतात. ते आपले स्वाभाविकच आचरण होते. यास्तव या सूत्रात देवर्षी नारद मुनी अशा काही नियमांचा उल्लेख येथे करत आहेत. सुरुवातीला यांचे प्रयत्नपूर्वक असे आचरण करायचे आहे. नित्य आचरणाने त्यांची सवय लावून घ्यायची आहे. त्यामुळेच यांना नियम असे म्हटले जाते. परंतु आपल्या नित्य आचरणात हे नियम पाळू लागल्यावर मग त्यांचे पालन नियम असे न होता नि अधिक यन असे झाले पाहिजे. याचा अर्थ आपल्या हातून नियमित होणारा धर्म असा आहे. धर्म याचा अर्थ हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन असा नसून आपल्या नित्य व्यवहारात आपल्याकडून कटाक्षाने झालेच पाहिजे असे आचरण असा होय. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, परंतु ही अहिंसा काये वाचे मने झाली पाहिजे. प्रत्यक्ष एखाद्याचा जीव तर घ्यायचा नाहीच, त्याचबरोबर मुखाने सुद्धा एखाद्याला यातना होतील असे बोलायचे नाही. देह बोलीनेही असे काही व्यक्त व्हायचे नाही की एखाद्याला त्यापासून मनस्ताप होईल. एवढेच नव्हे तर आपल्या मनात सुद्धा दुसऱ्याबद्दल वाईट भावना येता कामा नये. सत्य म्हणजे जे जसे आहे त्याचा तसा स्वीकार करून त्याप्रमाणे व्यक्त होणे आणि महत्त्वाचे म्हणजे याच्या विपरीत विरुद्ध आचरण न करणे होय. सत्याचरण काये वाचे मने झाले पाहिजे. वास्तविक भगवान श्री शंकराचार्यांनी ब्रह्मसत्या जगत मिथ्या असे म्हटल्याप्रमाणे आत्मब्रह्माबद्दल व्यक्त होणे, बोलणे, वागणे, आचरण करणे म्हणजेच सत्य होय. कारण आत्मब्रह्म तेवढेच या विश्वात एकमेव सत्य आहे. बाकी सर्व काही असत्य मिथ्या आहे. शुद्ध आचरण म्हणजे अशुद्ध आचरण न करणे. शुद्धता काये वाचे मने असली पाहिजे. शरीर स्वच्छ राखले पाहिजे. देहाचे हिडीस गलिच्छ ओंगळ प्रदर्शन करू नये. नुसते सुगंधी फवारे मारू नये. स्वच्छ आंघोळ करावी. धुतलेले कपडे वापरावे. वाचा शुद्ध स्वच्छ विचारांनी समृद्ध असली पाहिजे. नुसती बाह्य स्वच्छता असून उपयोग नाही. मनही तितकेच शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे. मनात सात्विक विचार असले पाहिजेत. कृती आणि उक्ती एक असली पाहिजे. दया म्हणजे केवळ सहानुभूती नव्हे. आपण स्वतःसाठी जे काही करू अगदी तसेच आपण दुसऱ्यासाठी आनंदाने करणे म्हणजे दया होय. दया प्रदर्शन मांडून दाखविली जाता कामा नये. दुसऱ्याला कळणार नाही, दुसऱ्याच्या मानसिकतेला धक्का लागणार नाही, दुसऱ्याला उपकाराचे ओझे वाटणार नाही, अशा रीतीने दया सहज म्हणून घडली पाहिजे. अशा प्रकारे कृती करून झाली की ती आपण विसरून गेले पाहिजे. आस्तिकता म्हणजे परमात्म्यावर प्रगाढ दुर्दम्य विश्वास असणे. आस्तिकता कशी आणि किती असते त्याचे उदाहरण म्हणजे भगवान श्री रामकृष्ण परमहंस. एकदा एक विद्वान भगवान श्री रामकृष्णांना परमात्मा कसा नाही हे पटवून देऊ लागला. तो त्याचे म्हणणे म्हणजे परमात्मा कसा अस्तित्वात नाही हे समजावून सांगण्यासाठी एक विधान करू लागला. त्याचे एक विधान झाले की भगवान श्री रामकृष्ण आपल्या जाग्यावरून उठून त्याच्याजवळ जाऊन त्याला आनंदाने ऊर भेट देत. त्या माणसाला आकाश ठेंगणे झाले. त्याने आपले म्हणणे संपल्यावर भगवान श्री रामकृष्णांना विचारले की माझ्या विधानांवरून आता तरी आपल्याला पटले ना की परमात्मा अस्तित्वात नाही.
त्यावर भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की आपल्या विधानांवरून आता मला जास्तच पटले की परमात्मा नक्की आहे, कारण आपण अस्तित्वात नाही असे सांगण्यासाठी त्याने तुम्हाला माझ्याकडे पाठविले. उत्तम युक्तिवाद केला की मी ढळेन, विचलित होईन, ही अशी कलुप्ती त्याच्याशिवाय अन्य कोण करणार. तेव्हा तो नक्कीच आहे हे पुन्हा सिद्ध झाले. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 79, सर्वदा सर्व भावेन निश्चिंततई भगवान एव भजनीयः. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 80, स कीर्त्यमानः शीघ्रम एव भरवती अनुभावयतीच भक्तान. सदा सर्वदा निस्सीम भावनेने, प्रसन्न चित्ताने केवळ भगवंताचेच भजन करावे. तो परमात्मा जेथे भजन कीर्तन होते तेथे सत्वर येऊन भक्ताला अनुभूती देतो. सदा सर्वदा परमात्म्याच्या नामस्मरणात असावे. काम करताना, काम झाल्यावर, काम नसताना मुखी सतत नामजप सुरू असावा. झोपताना, झोपेतून जागे होताना हरिनाम घ्यावे. आपल्या विहित कर्माशिवाय मनात जो काही अन्य भाव येईल तो केवळ परमात्म्याचाच असावा. इतर काही भजन करण्यासारखे या विश्वात नाही, कारण इतर गोष्टी भोग वाढविणाऱ्या आहेत. परंतु हरिनाम भोग संपुष्टात आणणारे आहे. नवीन भोग निर्माण होण्यापासून आपल्याला परावृत्त करणारे आहे. हरिनाम निश्चिंत मनाने घ्यावे. मनात काही भाव उद्दिष्ट ठेवून हरिनाम घेणे म्हणजे हरिनाम न घेण्यासारखे आहे. मनात येणारे सर्व भाव परमात्म्याजवळ ठेवायला द्यावे. आपले ओझे कमी करावे आणि रिते होऊन मोकळ्या मनाने हरिनाम घ्यावे. आपल्याला काय द्यायचे, किती द्यायचे, केव्हा द्यायचे, जास्त असलेले किती आणि केव्हा काढून घ्यायचे ते आपल्यापेक्षा जास्त चांगले परमात्म्याला समजते. त्याच्यावर दृढ विश्वास आणि असीम श्रद्धा ठेवून आपण हरिनाम घ्यावे. यामुळे परमात्मा आपल्याकडे आकृष्ट होतो. याचा अर्थ आपल्यातील ऊर्जा शक्ती, कुंडलिनी शक्ती जागृत होते. परमात्म्याचा दिव्य प्रकाश सर्वत्र फाकतो. सर्वत्र भरलेला परमात्मा आपल्याला आकलन होतो. आपले आचरण परमात्म्याला अपेक्षित असे शुद्ध होऊ लागते. जसं श्वसन आपल्याला जीवित राहण्यासाठी ऊर्जा देते, तसेच हरिनाम आपल्याला आत्मब्रह्माला अपेक्षित असे जीवन जगण्यासाठी ऊर्जा देते. क्षणाक्षणाला, कणाकणात व्यापलेला परमात्मा आपल्याला पुलकित करतो. हरिओम.